नमस्कार, कृष्णालीस कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण काजू मसाला बनवणार आहोत, सेम ढाबा स्टाईल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग सुरू करूया। इथे मी एका पातेलीत पाणी घेऊन घेतलंय। आता मी त्या पाण्यात मीडियम साईजचे 3 कांदे कापून टाकून घेतलेले आहेत आणि त्यातच आता मी 100 ग्रॅम काजू टाकून घेणार आहे। पाणी आपलं गरम होतं। आता आपल्याला त्याला व्यवस्थित उकळी येईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याला 10 ते 12 मिनिटं शिजवून घेणार आहोत। मी इथे एक बाउल घेतला आहे, त्यावर एक गाळणी ठेवून घेतलेली आहे आणि आपण जे कांदे शिजवून घेतलेले आहेत त्यांना आता गाळून घ्यायचं आहे। त्या कांद्यातलं पाणी आपल्याला वापरायचं नाहीये। आता मी या कांद्यांवर थोडं गार पाणी टाकून घेणार आहे। आपले कांदे आणि काजू थोडे गार झालेले आहेत। आता मी त्याची पेस्ट करून घेणार आहे। आता मी यात थोडं पाणी घालणार आहे आणि त्याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे। आता मी इथे एक पातेली घेतली आहे, त्यात मी आता 2 चमचे तूप घालून घेणार आहे। तूप व्यवस्थित तापल्यावर आपल्याला त्यात काजू टाकून घ्यायचे आहेत आणि त्यांनाही ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। पाहू शकता, खूप छान असं ब्राऊन कलर झालेला आहे। आता मी हे काजू काढून घेतलेले आहेत। आता मी त्याच पातेलीत थोडं तेल टाकून घेणार आहे। तेल आणि तूप व्यवस्थित तापल्यावर मी त्यात जिरं टाकून घेणार आहे। आता मी त्यात 2 ते 3 हिरवी इलायची घालून घेणार आहे। त्याचबरोबर एक दालचिनीचा तुकडा टाकणार आहे आणि आता तेजपत्ता टाकून घेणार आहे। आता मी त्यात 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेणार आहे आणि त्यालाही व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे। आता मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत, तेही मी यात टाकून घेणार आहे। कांद्यांना जास्त ब्राऊन करायचं नाहीये, त्याला फक्त गोल्डन कलर यायला हवा। आता मी यात थोडं मीठ घालून घेणार आहे आणि परत 1 ते 2 मिनिटं एकजीव करून घेणार आहे। आता मी यात अर्धा चम्मच हळद टाकून घेणार आहे। दोन चमचे तिखट टाकून घेणार आहे आणि या मसाल्यांना व्यवस्थित परतून घेणार आहे। आणि आता थोडं पाणी घालून मसाल्यांना आणि कांद्याला व्यवस्थित वाफवून घेणार आहे। आता मी इथे मीडियम साईजचे 2 ते 3 टमाटे कापून घेतलेले आहेत, ते टाकून घेणार आहे आणि त्यांनाही व्यवस्थित एकजीव करून मिक्स करून घेणार आहे। आता मी याच्यावर डिश ठेवून एक 10 ते 15 मिनिटं यांना व्यवस्थित वाफवून घेणार आहे। पाहू शकता, एक 10 मिनिटांनी मी झाकण उघडलेलं आहे। आपले मसाले खूप छान असे शिजलेले आहेत।
आता मी यात 1.5 चमचे धनेपूड घालून घेणार आहे आणि त्यांना मिक्स करून घेणार आहे। आता मी या मसाल्यांमध्ये आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली होती काजू आणि कांद्यांची ती टाकून घेणार आहे आणि एकजीव करून घेणार आहे। आता मी या मिश्रणाला 8 ते 10 मिनिटे झाकण ठेवून वाफवून घेणार आहे। पाहू शकता आपली ग्रेव्ही खूप छान अशी झालेली आहे। आता मी यात आपण जे काजू फ्राय करून घेतलेले होते ते टाकून घेणार आहे आणि बाकीचे मी वरून डेकोरेशनसाठी काढलेले आहेत। आता मी यात 1 चमचा गरम मसाला टाकून घेणार आहे। गरम मसाला शेवटी टाकायचं कारण की गरम मसाल्याचा स्वाद हा खूप छान लागतो शेवटी टाकल्यामुळे। आता मी यात 2 चमचे फ्रेश क्रीम टाकून घेणार आहे। तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साय तुम्ही व्यवस्थित फेटून तीही टाकली तरी चालेल। आणि आता याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता सगळ्यात शेवटी तुम्ही इथे बटरचाही वापर करू शकता। मी इथे तूप टाकून घेत आहे। मी 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि त्यालाही व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे। आणि हो मी आता यात मीठही टाकून घेणार आहे। लक्षात ठेवा तुम्ही आधीही मीठ टाकलेलं होतं त्यामुळे चवीनुसारच मीठ नंतरून टाकायचं आहे। आता मी यात कोथिंबीर कापून टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे। रेडी आहे आपला ढाबा स्टाईल काजू मसाला। आता मी याला एका बाउलमध्ये काढून घेते आणि काही काजू मी काढून ठेवलेले होते ते आता मी भाजीच्या वर टाकून घेणार आहे। पाहू शकता खूप छान असा आपला काजू मसाला तयार झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि हो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।